नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 2 डिजिट नंबरचे स्क्वेअर्स पाहिले होते. या व्हिडिओमध्ये आपण 3 डिजिट्स नंबरचे स्क्वेअर कसे काढायचे ते पाहू. 3 डिजिट नंबर जर असणार तर त्याची स्क्वेअर काढण्याची बेस्ट मेथड जी आहे ती आहे आपली बेस मेथड. तर जसं आपण 2 डिजिट नंबरच्या बेस मेथडनी पाहिले होते, तर त्याचप्रमाणे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागतो, तर एक बेस सिलेक्ट करावा लागतो. तो बेस जर तुम्ही सिलेक्ट केला तर बाकीचे आन्सर तुमचे खूप लवकर निघतात. पहा, बेस काय-काय असू शकतात 100, 200, 300, 400, 500, 1000 काहीही असू शकतात बेस. इव्हन 150, 250 फक्त 10च्या पटीतले ते नंबर असायला पाहिजे. आपला मेन फॉर्म्युला काय आहे ते पहा. तर नंबर प्लस डिफरन्स इंटू नंबर मायनस डिफरन्स अपॉन 100. तर अपॉन 100 घेणं आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आणि बाकीचा जो इकडचा पार्ट आहे, तर तो सेमच आहे. तो काय असतो डिफरन्सचा स्क्वेअर. तर आता आपण एक याचं एक्झाम्पल पाहू. आता पहा, मला जर समजा 105 चा स्क्वेअर काढायचा आहे. आता 105 चा स्क्वेअर काढण्यासाठी तर आपल्याकडे दुसरी एक सोपी मेथड आहे. ती काय असते, जर कोणत्याही नंबरच्या शेवटी 5 येत असणार, तर आपण त्याच्या समोर जो नंबर येतोय म्हणजे 10, तर आपण काय करतो 10 × 11 घेतो. तर 10 × 11 काय असतात 110, 110 आणि 5 चा काय असतो तर 25. तर हा 105 चा सिंपल स्क्वेअर काढण्याचा फॉर्म्युला आहे. पण आपण बेस मेथड समजण्यासाठी आपल्या मेथडमध्ये आपण टाकून पाहू. तर आपली मेथड काय सांगते, सगळ्यात पहिल्यांदा नंबर प्लस डिफरन्स हा पहिला झाला, त्याला मल्टिप्लाय काय करतो नंबर मायनस डिफरन्स आणि या दोघांना डिवाइडेड बाय 100 आपण करतो. त्यानंतर जो डिफरन्स असणार तर त्या डिफरन्सचा स्क्वेअर आपण करणार. तर इथे नंबर प्लस डिफरन्स आपला नंबर काय आहे 105. 100 पासून याचा डिफरन्स किती आहे 5 चा आहे. नंबर प्लस डिफरन्स किती झाला 110 इंटू नंबर मायनस डिफरन्स किती झाला तर 100. 110 इंटू 100 अपॉन 100 आणि इकडे काय असणार आहे तर 5 5 चा स्क्वेअर 25 असणार. हा 100 या 100 सोबत कटला. आपला आन्सर काय आलं 11025. हे आपलं आन्सर आलं. या दोघांना जोडून टाकायचं. इथे जे आन्सर येईल त्याला या 25 सोबत जोडून टाकायचं. दुसरं आपण एक एक्झाम्पल घेऊ. समजा मला 108 चा स्क्वेअर काढायचा आहे. तर 8 चा स्क्वेअर मला माहिती आहे 8 8 64. आता फक्त मला इकडचा नंबर काढायचा आहे. ही झाली आपली राइट हँड साइड. लेफ्ट हँड साइडला काय होईल? हा नंबर 100 पेक्षा कितीने मोठा आहे? तर 8 ने. तर 108 प्लस 8 तर 116 इंटू 100 अपॉन 100. तर हा 100 कसा आला 108 मायनस 8 मिळून हा 100 झाला. याच्यासोबत हा कटला तर 11664 हा आपला 108 चा स्क्वेअर झाला. आता आपण बेस जर समजा काही वेगळा असणार तर त्याच्यासाठी पाहू. जर माझा बेस 200 जरी असणार तरी मला सेम मेथड वापरायची आहे. काय आहे तर नंबर प्लस डिफरन्स इंटू नंबर मायनस डिफरन्स अपॉन 100 ही आपली लेफ्ट हँड साइड राहील आणि राइट हँड साइड काय असते तर डिफरन्सचा स्क्वेअर. तर इथे पहा 200 बेस आहे मला 204 चा स्क्वेअर काढायचा आहे. तर 4 चा स्क्वेअर जर मी घेतला तर तो किती येतो 16. तर 4 चा स्क्वेअर 16 मी काढून घेतला. नंतर नंबर प्लस डिफरन्स किती आहे? तर नंबर किती होता 204 प्लस 4 204 प्लस 4 इंटू 204 मायनस 4 अपॉन 100. तर इथे किती झालं 208 इंटू 200 अपॉन 100. तर या 0 सोबत हा 0 कटला. इथे उरतात 2. इथे किती होईल? बेआठी 16, 16शी 6 आजच्याला 1 बे 0 0 आणि हा 1 तसा आहे तसा बे दुने 4. 416 आणि हा 16 खालचा आला. तर हे आपलं आन्सर असणार. तर तेच आन्सर आपलं इथे खाली पण निघालं. आता आपण पाहू जर बेस समजा 150, 250, 350, 450 या प्रकारचा जर आपल्याला समजा बेस घेतला, तर त्यावेळेस आपण काय करायचं? आता मला समजा 461 चा स्क्वेअर करायचा. तर सगळ्यात क्लोजेस्ट बेस काय आहे? 450. तर 450 पासून 461 चा डिफरन्स किती झाला? तर 11 चा डिफरन्स झाला. तर आपल्याला सगळ्यात मेन काय पाहिजे असतं? डिफरन्स पाहिजे. ओके. तर 11 चा डिफरन्स झाला. आता मी काय करणार? साधा सिंपल आपला तोच फॉर्म्युला आहे. काय आहे? जो नंबर आहे काय आहे 461 प्लस नंबर प्लस डिफरन्स प्लस 11 परत 461 मायनस 11 अपॉन 100. तर हा आपली लेफ्ट हँड साइड झाली. तर लेफ्ट हँड साइड काय होईल पाहता 461 प्लस 11 तर किती होईल 472 इंटू 461 मायनस 11 तर याचं काय 450 अपॉन 100. तर हा 0 या 0 सोबत कटला. आता इथे काय 45 आणि खाली 10 राहिलाय. तर आपण याला डायरेक्टली 4.5 ने याला मल्टिप्लाय करू शकतो किंवा कॅल्क्युलेशन सोपं करण्यासाठी मी याला फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्ट करू शकतो. तर 45 अपॉन 10 ला मी जर समजा 5 ने डिवाइड केलं तर इथे किती होतं 9 5 45 5 2 10 9/2 माझा फ्रॅक्शन तयार होतो. तर हा सेम फ्रॅक्शन मी या इथे वापरणार. तर हा जर समजा मी फ्रॅक्शन इथे वापरला तर माझे आन्सर काय होईल तर इथे खाली जे लिहिलेलं आहे पहा
472 इंटू 9/2. तर आता 9/2 आलं तर त्याच्यामुळे काय होईल, या 2चा या 472 ला डिवाइड होईल. बे एक बे, बे दुने 4, बे त्रिक 6, बे सक 12. 236 आपला याचा आन्सर आला. 236 इंटू 9 करणं आपल्याला सोपं आहे. 9 सके 54 ची 4 हातचे आले 5, 9 त्रिक 27 आणि 5 32 हातचे आले 3, 9 दुने 18 आणि 3 21. तर माझा याचा आन्सर किती होईल? 2124. आता आपल्याला दुसरं करायचं, राईट हँड साइड करायची. ही झाली आपली लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड. आता मला राईट हँड साइड करायची. राईट हँड साइड काय आहे? 11 स्क्वेअर. तर 212 आपला येईल. 2च अंक पाहिजे असतात. तर हा जो 1 आहे तो आपण कॅरी फॉरवर्ड करतो किंवा आजच्याला घेतो, तर समोरच्या अंकामध्ये तो ऍड करतो. तर 212 प्लस 1 करणार, तर 2125 होईल. 2125 आणि 21 या 11च्या स्क्वेअर मधला येईल. तर हे आपलं आन्सर असणार. तर इथे हातच्याचा नियम दाखवलेला आहे. तर आता आपण मागच्या प्रॉब्लेम मध्ये पण पाहिलं, आपण हातचा जो घेतला होता तो समोर कॅरी फॉरवर्ड केला होता. त्याच प्रकारे आपल्याला इथे हातचा कॅरी फॉरवर्ड करावा लागतो. तर मला समजा 114 चा स्क्वेअर काढायचा, इथे दिलाय बा 114 चा स्क्वेअर काढायचा आहे. तर आपण काय करतो, 114 मध्ये 14 ऍड करणार आणि 14 मायनस करणार. 14 ऍड केलं तर 128 होईल. 14 मायनस केलं तर 100 होईल. हा 100 या 100 सोबत कटणार. आपला आन्सर काय येईल? 128. 128 आलं तर आपण 14 चा स्क्वेअर घेतो. 14 चा स्क्वेअर किती असतो? 196. 14 चा स्क्वेअर 196 असतो. त्यातला 96 आपला जसाच्या तसा घेतला जाईल आन्सर साठी, आणि हा जो 1 असणार तो कॅरी फॉरवर्ड होईल 128 मध्ये, आणि तो काय होईल? 129. तर आपलं फायनल आन्सर काय राहील? 129.96. हे आपलं फायनल आन्सर राहील. आतापर्यंत आपण 2 डिजिट 3 डिजिट नंबरचे वेगवेगळे मेथड्स पाहिल्या. तर आपले काय काय राहतील? तर स्पेशल केसेस असतात. तर स्पेशल केसमध्ये काय काय असतं? एंडिंग विथ 5 असतो, एंडिंग विथ 0 असतो, किंवा रिपिटेटिव्ह नंबर असतात. 11, 111, 222, 333, 444, 555. तर ती पहिली मेथड पाहिली स्पेशल नंबरची. दुसरी मेथड काय पाहिली आपण? 2 डिजिट नंबरचे स्क्वेअर काढण्याची मेथड पाहिली. आणि थर्ड मेथड आपण कोणती पाहिली? 3 डिजिट नंबरची स्क्वेअर काढण्याची मेथड पाहिली. आता याच्यावरचे आपण काही प्रॉब्लेम पाहू. आता मला 758 चा स्क्वेअर काढायचा आहे. तर याच्यासाठी मी काय बेस घेऊ शकतो? तर 750 मी बेस घेणार. 758 किती मोठा आहे? 8 ने मोठा आहे. तर आपला फॉर्म्युला काय होईल? 758 प्लस 8 इंटू 758 मायनस 8. आता तुम्ही याच्यानंतर ह्या गोष्टी करणं फास्ट शिका आता. 758 मायनस 8 हा नेहमी आपला बेस असतो. आता याच्यानंतर जेव्हा पण तुम्ही करणार, तर तेव्हा काय करायचं? 758 प्लस 8 डायरेक्टली करून टाकायचं. किती होईल? 766. आणि हा काय असतो? इंटू बेस अपॉन 100. त्याच्यातला काय होतो? 0 कटतो आणि आपण याला 5 ने डिवाइड करतो, म्हणजे जो 2 आहे तो आपल्याला या 766 सोबत डिवाइड होईल नेहमी. तर 5 ने डिवाइड केला तर 5 एक 5, 5 5 25, 15/2. तर बे एक बे, बेत्रिक 6, बे आठी 16 आणि बेत्रिक 6. तर आपलं आन्सर किती झालं? 383 इंटू 15. 383 इंटू 15 किती आन्सर येतंय पहा. 15 त्रिक 85, 5 हातच्याले 4, 15 आठे 120, 120 आणि 4 124, 4 हातच्याले 12, 15 त्रिक 45, 45 आणि 12 57. ही झाली आपली लेफ्ट हँड साइड. राईट हँड साइड काय असते? राईट हँड साइड काय असणार आपला? जो नंबर आहे, म्हणजे डिफरन्स किती आहे? 8 चा स्क्वेअर. 8 चा स्क्वेअर किती होतो? 64. 64. तर आपला आन्सर काय राहील? 574564. हे आपलं आन्सर असणार. तर आता हे काही प्रॅक्टिससाठी क्वेश्चन्स आहे. तर 87 ला आपण 100 चा बेस घेऊन 3 डिजिट नंबरवाल्या मेथडनी सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. पहा इथे काय होईल? 87 मायनस डिफरन्स आणि 87 प्लस डिफरन्स. तर डिफरन्स किती आहे? 13. तर 87 प्लस 13 होतात 100 अपॉन 100, आणि 87 मायनस 13 किती होतील? तर 7तून 3 गेले 4 आणि 8तून 1 गेला 7. 74. ही झाली माझी लेफ्ट हँड साइड 74. आणि राईट हँड साइड किती आहे? 13 चा स्क्वेअर. 13 चा स्क्वेअर, 13 चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 169. 169 मधला 69 इथे लिहिणं येईल, आणि हा जो 1 आहे तो कॅरी फॉरवर्ड होईल याच्यात. तर 7569 आपल्या याचे आन्सर असणार. 7569. 115. 115 चा मला स्क्वेअर काढायचा आहे. 115 चा स्क्वेअर आपण डायरेक्टली इथे लास्टला 5 आहे तर त्या फॉर्म्युल्याने पण काढू शकतो आपल्याला. आपला फॉर्म्युला काय असतो? तर 11 इंटू 12. 11 इंटू 12 किती आहे? 132. 132 25 हे आपल्या याचा आन्सर असणार. 132 25. 695 चा स्क्वेअर काढायचा आहे. तर याला आपण ही वाली व्हर्च्युअल मेथड वापरू शकतो. म्हणजे 69 इंटू 70 आणि नंतर जे पण आन्सर येईल त्याला लास्टला 25 लावणार. पण आपण याला आता बेस मेथडनी काढू. बेस मेथडनी पण हे लवकर निघतं. याचा बेस काय घेऊ शकतो आपण? 700. 700 जर बेस असणार तर 700 अपॉन 100 इंटू 695 मधून 5 मायनस होईल.
खरं 690. तर हे 2 शून्य कटले. 7ने अजून मल्टिप्लाय केलं. 7 नव्वद 63 3 48 6 7 सकम 42 आणि 6 48 हा 0 आणि या 5चा स्क्वेअर 25. तर हे याचं आन्सर असणार. त्यानंतर मला 312 चा स्क्वेअर काढायचा आहे. 312 चा डिफरन्स किती आहे? 12 आहे. मी आता डायरेक्टली लिहितो पहा. 324 होईल इंटू 300 होईल. इथे 312 प्लस 12 आणि 312 मायनस 12 अपॉन 100. हा 0 शी 0 कटला. 3 चोक 12 2 8च्याला 1 3 दुने 6 आणि 1 7 3 त्रिक 9. हे झालं माझी लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड. तर राइट हँड साइडला काय आहे माझा? 12 स्क्वेअर. 12 स्क्वेअर किती असतो? 144. 144 माझा 44 इथे येईल आणि हा जो 1 आहे हा कॅरी फॉरवर्ड होऊन इथे येईल. तर 312 चा स्क्वेअर इज इक्वल टू 97344 हे माझं लास्ट आन्सर असणार. तर ह्या सर्व झाल्या आपल्या स्क्वेअर काढण्याच्या मेथड्स. याची आता तुम्ही प्रॅक्टिस करा. बाय डिफॉल्ट तुमचा स्पीड वाढणं चालू होऊन जाईल. जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.